आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. मावशे, तू जर औषध बनवून दिलं नाहीस ना हो तर अजून एक जीव जाईल आणि त्याचं पाप तुझ्या माती येईल आणि ह्या पापाचा बी तुला हिशोब द्यावा लागेल बघ. इथं तुला कोणी विचारणार नाही पर देवा घरी नक्कीच तुला ह्यो हिशोब द्यावा लागेल. आता तू जो पातूर मला औषध बनवून देत नाहीस तो पातूर मी माझं डोकं ह्या दगडावर आपटत राहणार आहे. मग माझा जीव गेला तरी चालेल. ए बोरा थांब 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 थांब. अरे थांब थांब. उभा राहा, उभा उभा उठ उभा राहू. चल मी बनवते औषध तुझ्यासाठी पण ते जमल का नाही ते समजा वर्षाच्या हातात आहे बघ. म्हातारी बेरकी वाटली पण मनाने लय चांगली. झालं झालं का समाधान? हा नको तिथं गुणउधळी सवय आले का नाही अंगलट आपल्या. तरी मी तुला सांगत होतो उर्वशी जे चाललंय ते सगळं आपल्याच पत्त्यावर पडणार आहे. आपण फक्त आळीमिळी गुपचिळी करून तोंड बंद करून बसायचे. जे घडणार आपल्याला पाहिजे तसंच घडणार. तर येळी ही वसुंधरा आणि अक्षरा यांना मात द्यायचा प्रयत्न केला की आपणच सबसेल सपाट तोंडावर पडतोय आपल्याच. आपण काय बी केलं नसतं का नाही तरी सुद्धा खपणार होते का अक्षरा. सपली असती ती. नाही लगेच आला तुला पुळका. इतरांच्या नजरात तुला असं उठून दिसायचं होतं. काय उठून दिसायला लागलीस? अरे ती ओळख का तुझ्यात? हो एवढं बी बोलायचं काम नाही. हा झाली ना मग चूक. दिला पत्ता त्या सुंदरला. मला काय ठाव होतो हिवाड्यानी दगड तिकडे जाऊन शाना होईल म्हणून. भला भल्यास तिची जमलं नाही ते जास्ती जमणार कसं असं वाटलं होतं मला. अगं हिथंच तर माती खाल्लीस ना तू. भारी तोऱ्यात काय म्हणत असतेस उर्वशीचा प्लॅन म्हणजे नबरी. त्यात कधी चुकाच नसत्यात. मग हे काय हा कशाला दिलास त्याला पत्ता? अगं चुकीचा पत्ता दिला असतास तरी येडं बोंगाड दुसऱ्याच जंगलात फिरत राहिलं असतं तरी बी मांडलं असतं मी तुला. पण तू काय केलंस? नेम धरून दगड मारलायस आगी भावावर. आता काय करायचं? बोंबलत बसा. दैव देतन कर्म नेत. आता मेंदूच गुडघ्यात आहे म्हटल्यावर काय होणार आहे अजून? झाली ना चूक. हा बरं आता उगळून काय निस्तरता येणार आहे का? मग ही सगळी घाण जी तुम्ही वाढवून ठेवली का नाही ती कशी निस्तारायची तुम्हीच सांगा आता मला. अजून वेळ गेलेली नाही. तुम्ही आत्ताच त्या म्हातारीच्या गावाला जा आणि सुंदरला ते औषध मिळण्यापासून थांबवा. तुम्ही तिकडची बाजू सांभाळा मी इकडची बाजू सांभाळते. त्या अक्षराचा आजार कसा वाढल ते बघते. तू जरा डोक्यावर पडलीस का ग उर्वशी? हा तिकडे त्या सुंदरनं सगळं काम करत आणलं असेल. औषधं मिळवली असतील कधीच. मी जाऊन काय करणार आहे आता? बघ मी कुठं बी जाणार नाही आणि तुझं तर अजिबात ऐकणार नाही. हा बसा मग हातावर हात चोळत. संपत्ती ही समधी विसरून जा. एवढं पद्या बी मिळायचं नाही. काहीतरी करा म्हणलं तर करायचं नसतंय. नुसतं दुसऱ्याला नाव ठेवायची. एक लक्षात ठेवा सूर्यवंशीच्या संपत्तीवर आपल्याला आपलं नाव कोरायचं असेल तर आत्ताच हातपाय हलवा.
आडवा तिकडे जाऊन सुंदरला, आता 4 गावचं राखतो गड आणि पदरात माझ्या पडला दगड. असं नको व्हायला. ठीक आहे, जाऊन बघतो मी, निघतो तर लगेच. निघा. हो दादा, एवढ्या खजाक म्हातारीला औषध बनवायला तयार केलं, मानलं पाहिजे तुम्हाला. पण गेली कुठे म्हातारी? दिसेना सकाळपासून. अहो ती जंगलात गेली आहे बघा. ते औषधासाठी झाडपाला लागणार आहे ना व, तेच आणायला गेली आहे. हा, नशीब जोरात आहे तुमचं म्हणे. आता तुमच्यामुळे आमचं बी नशीब पाळटणार बघा. म्हणजे अहो कसं आहे दादा, आता हिनं औषध द्यायचं बंद केलं ना, तेव्हापासून लय लोक मागं गेले. मान्य आहे, तिच्या हातनं एक जीव गेलाय, पण तेव्हापासून किती लोकांच्या जीवासंग खेळली. अहो आम्ही सांगायचो म्हातारी असं वागू नको, पण म्हातारी भय चढलेली होती, वस्कन अंगावर यायची म्हशीवाणी. हा, तर आता बरं झालं तुमच्यामुळे परत औषध बनवायला लागली ना, हेच आमच्यासाठी बरं आहे बघा. अहो दादा, मी असं काय बी केलं नाही. जे काय झालंय ना ते समद अंबाबाईच्या कृपेमुळे झालंय बघा. हा, पर एक सांगतो दादा, म्हातारीच्या हाताला लय गुण आहे बघा. एकदा का तिनं औषध दिलं ना की तुमची बायको मरणाच्या दारात परत येईल बघा. कायच का इथं सकाळी सकाळी पाणी लावायला? हा, बांबू मोडला तुझ्या तिरडीचा तो. समदे गावाला वाट बघतायत, म्हातारी कधी सुधरते आणि अख्ख्या गावाला औषध पाणी करते. अगं म्हातारे, आम्हाला तुझ्याच औषधाची नड आहे बघ. नाहीतर आम्ही काय तुझ्या झोपडीतून तुझी इस्टेट लुबाडून नेणार वय? तू मस्त लुबाडशील र, पण मी लुबाडू देईन तवा ना. नाही तंगड तोडलं एकेकाचं तर. आणि त्या मोडलेल्या तंगड्याला तूच औषध पाणी करशील बघ. मागच्या काही वर्षात गेली कामात, पण आता पुन्हा तेच फणसाचा गोडवा कायम आहे. काय रे पाहुण्या, तुझ्या संग ते बारकुंड होत ते दिसना झालंय काल धरणं. अहो त्याला धाडला कोल्हापूरला परत. ते घरात काय मदत लागली ना तर तिथं असायला पाहिजे ना कोणतरी म्हणून. बरं मावशे, तू यो झाडपाला आणलायस ना, चल आपण लागलीच औषध तयार करायला घेऊ. म्या काय मदत करू सांग? निघाला का गुडघ्याला बाशिंग बांधून? अरे औषध बनाया येळ लागणारे. का? का म्हणजे जे महत्वाची होती ना औषधी ती भेटलीच नाही बघ. आणि काय महत्वाचं आहे? खरतुडीचा पाला, कंदील पुष्पी बोलतात त्याला. त्याला काय झालं ना मिळाय? डोंगराच्या कडेने सगळं खडतुडीचे झाड आहेत. अरे गेलं तर दिस बाबा, आता भेट ना बघ, पार जंगलात जाय पाहिजे. मावशे मला सांग हे कुठं मिळेल? पार जंगलात आतमध्ये. थांब, मी लगेच घेऊन येतो. काय काय लग्नाच्या अक्षता आहेत वाटायला निघाला? कशा टाकायच्या, कोणाला वाटायच्या? हा, खरतुडी कधी पाहिलीये का? हा, पाहिली आहे? नाही, मी कवा बघितली नाही. पर तुम्ही मला सांगा ना कशी असते, मी घेऊन येतो. ए सख्या, जरा जंगलात जाऊन खरतुडीची फुलं बघून ये जा. ह्या पाहुण्याला घेऊन जा तुझ्या संगाती. जा चल. हा दादा, चला लवकर. चला चला. हे बघ दुर्गे, पटवून घे. अक्षरा जर मेली ना तर त्याचा सर्वात जास्त फायदा तुलाच आहे. मेली म्हणजे? नाही, हे जरा जास्तच होतंय. म्हणजे इतके दिवस अक्षरा घरातून निघून जावी, ती बाहेर पडावी असं आपल्याला वाटत होतं. पण मरणाचं म्हणजे? अगं दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे दुर्गे. आणि तू कशाला घाबरतीस? आपण थोडीच अक्षराला मारायचंय, ती मरल की तिच्या मरणाने. लक्षात ठेव, अक्षरा जर मेली ना त्याचा सगळ्यात जास्त फायदा तुला होणार आहे. अश्विनला या घरामध्ये पुन्हा आणता येणार आहे आणि प्रताप भाऊजींना तुरुंगातून सोडून आणता येणार आहे. तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुखणं अक्षराच आहे बघ. ती मेली की तुझी समधी दुःख संपतात. ते बरोबर आहे ग, पण सुंदर येईल ना आता औषध घेऊन. मग जादूची कांडी फिरवलं का ते उठून उभी राहील. सुंदर यायच्या आताच आपण आपलं काम करायचंय. त्या अक्षराचा त्रास वाढवायचा, मग ते पटाक करून जीव सोडल. हा, तर तो त्रास कसा वाढल ते आपण बघायचं. म्हणजे नेमकं करायचं काय? हे बघ,
आज चान्स आहे. आज वसुंधरानं अक्षरा बरी व्हावी म्हणून देवळामध्ये महापूजा ठेवलीये. तिकडेच निघाली बया. त्या पूजेला उरकायला 5-7 तास तरी लागतील. मी एक काम करते, मी बी जाते तिच्या बरोबर आणि अजून वेळ कसा लागल ते बघते. तवर तू इथं अक्षराचा त्रास कसा वाढल ते बघायचं. अगं ते समजा बरोबर हाय, पण काय करायचं ते कुठे सांगितलंस तू मला? आणि आधीच एक सांगून ठेवते, त्या अक्षराच्या खोलीमध्ये मी जाणार नाही. हा, तिच्या खोलीमध्ये गेली आणि तिचा आजार मला झाला तर तिच्या अगोदर मीच जायची वरती. तुझा असं तर डाऊन नाही ना की तिच्या बरोबर मी आपण जावी वरती, म्हणजे तुला रान मोकळं नाही का? दुर्गे किती गाडी पळवशील. हा, अगं तिच्या जवळ जायची गरजच नाही तुला. अगं मी काय सांगते जरा ऐकून तर घे. ताई, आवरलं का तुमचं? निघालात देवळात? आणि निर्मलाताई कुठे आहेत? ताई आधीच गेल्यात देवळात पूजेची तयारी करायला. मी आता इथंच निघाली. बरं ताई, मी बी येते तुमच्या बरोबर. मला बी अक्षरासाठी साकडं घालायचं. चल. मिरचीची धुरी केली आहे का कोणी? मिरचीची धुरीच आहे. ताईला ताप आहे, तिच्या अंगावर पुरळ आहे, तिला त्रास होईल. हॅलो, दार का बंद केलाय तुम्ही? कोण आहे बाहेर?
अक्षरा, माझ्या अश्विनला लांब केलंस ना माझ्यापासनं. आता भोग तुझ्या कर्माची फळं. तुला असं हाल हाल करून मरण देणार आहे ना मी. नुसती तडफडत जीव सोडशील. आई, मामी, कुणी आहे का? ओ ताई आजारी हो, तिला त्रास होईल. कुणी आहे का? हॅलो, दार का लावलंय? या दादा, काय बी यायचं नाही. अहो लहानपणी आम्ही यायचो इकडे, नुसतं इथेच भाकरी घेऊन यायचो, बसून राहायचं. हा या बघूया. हो दादा. हा अहो अहो लय वेळ झाला, आपण नुसतं चालतोच आहे. अहो कुठं आहे ते फुला आणि किती वेळ लागणार आहे अजून? आता काय सांगता येते. अहो आमच्या लहानपणी या सगळ्या डोंगरात खरतुडी उगवलेले असायचे. तेव्हा यायचं होतं ना तुम्ही. आता लय दुर्मिळ आहे. मी का म्हणतो, वाईट जरा बसूया का? नाही नाही दादा, हे बघा, आपल्याला बसून चालणार नाही. आपल्याला लवकरात लवकर ते फुल शोधलं पाहिजे आणि मावशीला नेऊन दिलं पाहिजे. बघा चला आपण पुढे जाऊन बघूया. नाही तसं तर तसं, पर मी का म्हणतोय, आता चालून चालून का जीव काढायचं होय? नाही तव तर राधानगरी बाजारापातूर धावत जायचो मी. आता तसं जमत नाही. परत तुमच्या खातर यावं लागतंय. चला चला चला.
ह्या दुरीमुळे ताईचा त्रास वाढू शकतो एवढी साधी गोष्ट कळत नाहीये तुम्हाला? मला एवढंच कळतंय, हे असं केल्याने घरातल्या कोणाला बी तिच्यासारखा आजार होणार नाही. आमच्या गावाकडे अशीच पद्धत आहे करायची. हे तुमचे उपाय तुमच्याकडेच ठेवा. मी एकदा सांगितलं होतं ना तुम्हाला, हा आजार संसर्गजन्य नाहीये. तरीही तू काय डॉक्टर लागून गेलीस काय ग? आणि डॉक्टर असशील ना तर तुझ्याकडं. इथे नको दाखवूस. तुझ्या बहिणीबाई काय आम्ही पण मरायचे की काय? चल हो बाजूला. तुम्ही बाजूला व्हा. हे असलं काहीही करू देणार नाहीये मी तुम्हाला, कळलं ना? हात सोड माझा. नाही सोडणार. सोड. चला. हात सोड म्हणते ना मी. शरू, जोवर आई घरी येत नाही तोवर मी कुणालाही घरात घेणार नाही. शरू